नमस्कार, न्यूज टाइमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या। ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 22 शाखांमधून कर्जमाफीचे अर्ज टीडीसी बँकेत ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या उपक्रमाचं कोकण विभागीय सहसंचालकांच्या हस्ते उद्घाटन। मर्चंट नेव्ही आणि देश विदेशातील कंपन्यांमध्ये नोकरीकरिता आवश्यक असलेल्या सीडीसीचे बनावट दाखले देऊन लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या 4 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश। आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोकण विकास मंचाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। या आणि इतर घडामोडींचा आढावा छोट्याशा जाहिरातीनंतर। ये सिर दर्द। सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है। कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने ठाणे शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। मित्रांनो, आताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू। मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2547 9830। अनुराधा मंगल कार्यालय, लग्नासाठीचं संपूर्ण पॅकेज माफक दरात। हॉल, डेकोरेशन, चहा, कॉफी, नाश्ता, सुग्रास जेवण पासून ते सुमधुर पार्श्वसंगीतापर्यंत सारे काही आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। तुम्ही फक्त लग्न ठरवा, बाकी लग्नाची पूर्ण जबाबदारी आमची। अनुराधा मंगल कार्यालय, कुठल्याही समारंभासाठी, मीटिंग्स अथवा प्रदर्शनासाठी प्रशस्त हॉल आणि लॉन सहित उपलब्ध। अनुराधा मंगल कार्यालय, चंदनवाडी, ठाणे पश्चिम। फोन नंबर 25414464। आणि ठाणे जिल्हा कोळी समाज हॉल, चेन्नी कोळीवाडा, स्टेशन रोड, सिडको बस स्टॉप समोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 25428991 25449919। रॉयल रिगालिया बँकेट हॉल, नूरी बाबा दर्गा रोड, अनुराधा मंगल कार्यालय शेजारी, चंदनवाडी, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 25414464 25449919। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अर्ज सरकारच्या पोर्टलवरील ई महासेवा केंद्राद्वारेच भरले जात आहेत, परंतु मुदत लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 22 शाखांमधून कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यास प्रारंभ केलाय। राज्यात प्रथमच या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अर्ज भरण्याची जबाबदारी स्वीकारल्याचं सहकार विभागाच्या कोकण विभागीय संचालक ज्योत्स्ना लाटकर यांनी सांगितलं। येथील टीडीसी बँकेच्या मुख्य कार्यालयातील बोर्ड सभागृहात कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरून लाटकर यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या।
आतापर्यंत केवळ 500 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आल्याची खंत लाटकर यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँक सहकार्य करत आहे. राज्यातील अन्य जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये प्रथमच टीडीसीने ही जबाबदारी घेतली आहे. त्याप्रमाणे अन्य बँकांनीही पुढे येण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या उद्घाटन सोहळ्यास टीडीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कुराडे, डीडीआर MS पाटील आणि बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी ठाणे जिल्ह्यातील 5 आणि पालघरमधील 5 शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यातील सुमारे 18,000 शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. त्यांचे अर्ज शासन पातळीवर भरले जात आहेत. ठाणे आणि पालघरमध्ये सुमारे 36,138 सभासद थकबाकीदार आहेत. त्यातील 18,000 शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. देश विदेशात शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अनिवार्य असलेले CDC अर्थात निरंतर निर्वहन प्रमाणपत्र बनावट छापून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. काल आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ही माहिती दिली. या टोळीकडून बनावट पासपोर्ट, CDC आणि बनावट पासपोर्ट तयार करण्यासाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. डोंबिवलीतील अब्दुल्ला हकीम, किसननगर येथील विजयन पिल्ले, अलीम मुसा आणि कर्जत येथील दिनेश उर्फ प्रदीप रोंधळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रोंधळ हा केवळ 12वी पास असून त्याने प्रिंटिंग प्रोसेसिंगचा डिप्लोमा केला आहे. एमरेन मूव्हीज अँड टुरिझम या नावाच्या खासगी एम्प्लॉयमेंट एजन्सीमधून देश विदेशातील मर्चंट नेव्ही आणि शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीकरिता लागणारे बनावट CDC तयार करून लाखो रुपयात त्याची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. या टोळीतील हकीम हा विकेविंग येथील उमा निळकंठ व्यायामशाळा येथे 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यावेळी पोलिसांनी सापळा रचून 3 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्या कार्यालयावर छापा मारला असता सुमारे 30 पासपोर्ट आणि 50 CDC पोलिसांनी हस्तगत केले. मर्चंट नेव्ही आणि शिपिंग कंपनीत नोकरीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांचा बायोडेटा देऊन ते प्रदीप उर्फ दिनेश यांच्याकडे पाठवित असत. त्या आधारे दिनेश बनावट CDC तयार करून त्या खऱ्या असल्याचं भासवून बेरोजगारांकडून 50 ते 1 लाख रुपये घेत होते. तर मधील दलाल या CDC देण्याकरिता 1 ते 4 लाख रुपये उमेदवाराकडून घेत होते. या टोळीने आतापर्यंत 400 जणांना या बनावट CDC विकले असून त्या आधारे अनेकांनी शिपिंग कंपनीत नोकरी देखील मिळवली आहे. CDC असेल तर जगात कुठेही जाण्याकरिता व्हिसाची गरज भासत नाही. त्यामुळे CDC मार्फत अनेक जण परदेशातही गेले आहेत. त्यापैकी बनावट CDC मुळे अनेक जणांना जेलची हवा देखील खावी लागेल अशी शंका आयुक्त परमवीर सिंग यांनी व्यक्त केली आहे. बनावट CDC द्वारे केरळ आणि मुंबईमधील बेरोजगारांनी नोकरी मिळवली आहे. ज्यांना बनावट CDC बाबत माहिती होती त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल, परंतु खरी CDC असल्याचं भासवून बनावट CDC मिळवणाऱ्या तरुणांना या गुन्ह्यात फिर्यादी केलं जाईल असंही आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलं. पनामा देशात मोठ्या प्रमाणावर शिपिंग कंपन्या आहेत. त्या देशातील CDCला महत्व आहे. या टोळीनं त्या देशाची CDC देखील तयार केली आहे. या टोळीतील एक आरोपी केवळ 4थी पास आहेत. हे आरोपी शासकीय अधिकाऱ्यांचे रबरी शिक्के आणि सह्यांच्या CDCवर वापर करीत होते असंही आयुक्तांनी सांगितलं. या टोळीकडून लॅपटॉप, कलर प्रिंट, स्कॅनर, कटर, रेक्झिन, कव्हर, पंच मशीन, पेन ड्राईव्ह, रबर शिक्के अनेक उमेदवारांचे बायोडाटाही हस्तगत करण्यात आले आहेत. या आरोपींच्या विरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात 2009 आणि नौपाडा पोलीस ठाण्यात 2011 साली गुन्हा दाखल झाला होता अशी माहितीही यावेळी आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. बहिणाच्या नात्याला अधिक दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण 2 दिवसांवर येऊन ठेपला असून श्रीमा स्नेहदीप शाळेत मतिमंद मुलांसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पातलीपाडा येथील श्रीमा विद्यालयाच्या श्रीमा स्नेहदीप शाळेतर्फे या विशेष रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील विविध सुप्रसिद्ध विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन राखी बंधनासाठी उत्तम प्रतिसाद दिला. यामध्ये लोकपुरम पब्लिक स्कूल, श्रीमा बालनिकेतन, युरो स्कूल, होली स्कूल, ऑर्किड इंटरनॅशनल, हिरानंदानी स्कूल, अरुणोदय पब्लिक स्कूल आणि श्रीमा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. समाजापासून विरक्त असलेल्या घटकांना समाज प्रवाहात आणून त्यांचं जीवन सुसह्य आणि विकसित करण्यात सर्वांनी मदत करावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्रीमा ग्रुपचे अध्यक्ष श्री बालगोपाल, संपर्क अधिकारी आणि स्नेहदीपच्या मुख्याध्यापिका मंजू तेजवानी, सेक्रेटरी रमेश जोशी, प्रिन्सिपल मीनाक्षी अय्यर तसेच विविध शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी सर्व शाळांमधील सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन स्नेहदीप शाळेतील मतिमंद मुलांना राखी बांधून स्नेहाचा दुवा निर्माण केला.
समाजप्रबोधनाचा हा एक यशस्वी प्रयोग असून यामुळे मतिमंद मुलांप्रती सामाजिक कर्तव्याची जाणीव दृढ होऊ शकते. सामान्य जन आणि मतमंद यांच्यात स्नेहाचा दुवाही निर्माण होतो आणि मतिमंद मुलांना आपणही या समाजाचा एक भाग आहोत याची जाणीव निर्माण होते. या उद्देशानेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर. ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था NKT महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम. कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी. शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारी प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन. तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या NKT महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात. संपर्क NKT महाविद्यालय, खारकरळी, ठाणे. दूरध्वनी 2543 1119. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करीत तसंच अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज कोकण विकास मंचाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोकण विकास मंचाचे संचालक निलेश सावरे, अध्यक्ष नरेश आखरे आणि सचिव केदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी, शेतमजूर, नोकरदार तसंच विद्यार्थी आणि बँकेत पदोन्नतीपासून डावलण्यात आलेल्या कर्मचारी यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांनी कर्मचारी पदोन्नतीमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत कोकण विकास मंचानं बँकेत झालेल्या पदोन्नतीमध्ये वशिलीबाजी आणि गैरव्यवहार झाल्यानं सरकारी निकषाप्रमाणे पदोन्नती करून बँकेत चाललेल्या भ्रष्टाचारावरील आरोपांची सहकार मंत्र्यांनी चौकशी करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या गैरव्यवहाराचा फटका स्थानिक सुशिक्षित तरुण, मच्छीमार, शेतकरी यांना बसणार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमदार धनोरे यांच्या तक्रारीनंतर सहकार मंत्र्यांनाच उचित कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. संचालक मंडळ आणि व्यवस्थापक कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीमध्ये स्वतःच्या नातेवाईकांचे आणि आर्थिक निकष वापरून पदोन्नती जाहीर केल्याची अनेक प्रकरणं नावासहित जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जाहीर केली. त्यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करावी. शैक्षणिक पात्रता, जात, संवर्ग, वय आणि एकूण सेवा या निकषांच्या आधारे पदोन्नती मिळणं अपेक्षित असताना नियमबाह्य पद्धतीने दिली जाणारी पदोन्नती रद्द करावी. संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई करावी. संचालक आणि व्यवस्थापक यांचे जे नातेवाईक बँकेची नोकरी करीत आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावं. बँकेचे नोकरभरती IBPS पद्धतीनेच करावी आणि त्रयस्थ संस्थेमार्फत ऑनलाईन अंमलात आणावी. बँकेने जास्त दराने खरेदी केलेली मालमत्तांचं पुनर्मूल्यांकन करावं. बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केलेल्या साहित्याचं लेखा समितीकडून ऑडिट करावं. शेतकऱ्यांना तात्काळ मिळणारी 10,000 रुपये रक्कम त्वरित वाटप करावी. सर्व भागधारकांना शेअर सर्टिफिकेट मिळावे. जाचकटी रद्द करून शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात यावी. बँकांकडून विनाकारण होणारा वाहन खर्च टाळण्याबाबत कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसंच मनोहरवाडा भिवंडी रस्त्याच्या कामामध्ये निविदा स्तरापासून झालेल्या गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून या रस्त्यावरील सुरू असलेली टोल वसुली बंद करण्यात यावी आणि या रस्त्याचं अपूर्ण काम पूर्ण करावं आणि या रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी मंचाच्या वतीनं संचालक निलेश सांबरे यांनी केली. टीजे एज्युकेशन सोसायटी संचालित सर्व संस्थांच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एनकेटी ट्रस्टचे अध्यक्ष नांजूबाई ठक्कर, उपाध्यक्ष मगनभाई ठक्कर, सेक्रेटरी निचूभाई, महिला पोलीस उपायुक्त हेमलता शेरेकर, नगरसेवक आणि विशेष कार्यकारी अधिकारी मनोहर दिवाणे, पत्रकार एमडी पाखरे, सीएसएसचे मधुमंगल दास तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. एनकेटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर झालेल्या ठाणे डिस्ट्रिक्ट टायक्वांडो स्पर्धेत 6 पदकं प्राप्त केली आहेत. यामध्ये क्षितिज चौधरी या विद्यार्थ्याने 1 गोल्ड मेडल प्राप्त केले तर रुपाली शिंदे आणि इरम शेख या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले. तसंच आकांक्षा बाईक, प्रीती बांदोरे आणि पूजा परमार यांनी ब्रांज पदक प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. तसंच टीजे एज्युकेशन सोसायटी संचालित सर्व संस्थांतर्फे वर्षभर घेण्यात येणाऱ्या शाळा महाविद्यालयात अनेक स्पर्धा राबवण्यात येणार. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा देखील पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सुपरवायझर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेळ आणि शिस्तीचं आपल्या जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं सांगत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केलं. तसंच त्यांचं कौतुक करीत भविष्यात अधिक यश संपादन करून आपल्या ध्येय प्राप्तीकडे पोहोचण्यासाठी संदेशपर मार्गदर्शनही करण्यात आलं. कोपरी पुलावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोपरी पुलावरील वाहतुकीचं प्रायोगिक तत्वावर नियोजन करण्याचा मानस वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी व्यक्त केला. ठाण्यातील वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना करता येऊ शकतात या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत काळे यांनी हा मानस व्यक्त केला. पूर्व द्रुतगती महामार्ग हा 6 मार्गिकांचा असला तरी कोपरी पुलावर तो अरुंद होतो. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. यावर उपाय म्हणून एका बाजूची वाहतूक 5 मिनिटं बंद ठेवून दुसऱ्या बाजूची वाहतूक 5 मिनिटं सोडण्याची योजना प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार असल्याचं काळे यांनी सांगितलं. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून किती मिनिटं वाहतूक बंद करायची हे ठरवलं जाणार असंही त्यांनी सांगितलं. वाहतूक शाखेच्या उपायुक्त पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर ठाण्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचं आपलं प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईत वाहतुकीचे सर्व नियम पाळणारा वाहन चालक ठाण्यात शिरतात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतो. त्यामुळे मुंबई पोलिसांप्रमाणेच ठाण्याच्या वाहतूक शाखेचाही दरार निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असेल असंही त्यांनी सांगितलं. शहरातील वाहतुकीचे 3:13 वाजले आहेत. बेशिस्त वाहन चालकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईमध्ये जाताना वाहन चालक सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करतो, परंतु ठाण्यात प्रवेश करतात सीट बेल्ट आणि हेल्मेट काढून सर्रास कायद्यांचं उल्लंघन केलं जातं. ही ठाणे पोलिसांकरिता लाजिरवाणी बाब असल्याचं उपायुक्त काळे यांनी सांगितलं. त्यामुळे शहरातील वाहन चालकांना शिस्त लावण्याला प्राधान्य देणार असून कारवाई करताना कोणताही अडथळा येऊ नये याकरता कर्मचाऱ्यांनी कोणतेही फोन घेऊ नयेत अशी सक्त ताकीद देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यात महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक सिग्नल लावले जाणार असून त्यावर सीसीटीव्ही ही लावले जातील असंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातील वाहतुकीत शिस्त लावताना येत्या 3 महिन्यात वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असेल असा दावा वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 22 शाखांमधून कर्जमाफीचे अर्ज टीडीसी बँकेत ऑनलाईन पद्धतीनं भरण्याच्या उपक्रमाचं कोकण विभागीय सहसंचालकांच्या हस्ते उद्घाटन. मर्चंट नेव्ही आणि देश विदेशातील कंपन्यांमध्ये नोकरीकरिता आवश्यक असलेल्या सीडीसीचे बनावट दाखले देऊन
लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या 4 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश. आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोकण विकास मंचाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9869734337. तर मग पुन्हा भेटू रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाइमच्या मराठी बातमीपत्रात.